गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सकाळ सकाळनं वातावरण असं पावसाने झालेलं आहे, वारं सुटलेलं आहे आणि इथं ना माझं वाटण काढायचं चाललेलं आहे. आणि पिऊला म्हणलं चपात्या झाल्या, सगळी भांडी नेऊन टाकीव ठेवून घासायला. त्याची घासून तिथे आणि माझी लाडूबाई बघा करती कांदा भाजती, दाखवते मी तुम्हाला. बघा, तिला म्हणलं तू कांदा भाज. आता आता इकडं बघ कसं आहे. चटणी बनवली आणि मग नंतर ना भांडी घासून घेतली आहे. तोपर्यंत ना गायांना पाणी पाजायला टाईम झाला, तर तिथे ना गायांना पाणी पाजून घेत आहे. तर आणती ना ह्या कालवडींना गावरान गायला पाणी पाजून घेते. तर पाणी पाजायला आले तर म्हणलं कोंबड्यांना पण सोडून द्यावा, कारण की नंतर ना ऊन होतं खूप. 9 वाजल्याशिवाय काही कोंबड्या सोडत नाही. आज थोड्याशा लवकर सोडलेल्या आहे, कारण सावली पण आहे तशी नारळाची चिचची. आणि पिऊला म्हणलं पाण्याच्या बादल्या भरून ठेव. तर सर्व गायांना पाणी पाजून चाललं. तर सकाळी ना मका आणली होती, तर मकाची कणस गोणीत भरून आणली होती आणि मका कापून आणली होती, कारण की वाळलेली मका आहे आणि कणस मोठाले आहे. त्यामुळे 4 गोण्या, तर गोण्यांमध्ये कणस लय वेळ ठेवली ना त्याला पाणी सुटतं. त्यामुळे मी आता इथं गोण्या ओतून घेत आहे. आणि मग ना थोड्या वेळ आराम केला. आणि आज ना पिऊचा वाढदिवस आहे, त्यामुळे ना तिची मावशी आलेली होती. आणि मावशी जर आली ना तर मावशीचा मोबाईल म्हणजे त्यांचाच झाला. तिने येताना ना आंबे घेऊन आलेली आहे आणि त्यांना वेपर्स कॅडबरी घेऊन आली होती पिऊचा वाढदिवस म्हणून. आणि मावशी कधी येणार ना याचा उत्सुकता 8 दिवसापूर्वीपासून चालली होती. मावशी म्हणली 1 दिवस येणार आहे, तर ती नाही, मावशीला 2-3 दिवस राहून दे ना, येऊन दे ना. मी म्हणलं ती राहिली तर येईन ना. आणि मग ना पावसाने वातावरण झालं होतं, पण मका लावून घ्यायची होती. तर औषध वातावरण आणि ऊन अजिबात नव्हतं, तर 3:30 वाजता असं वातावरण झालं होतं. तर मग मावशी आलेली आहे, तर म्हणलं चला मग मका लावून घ्यावा. कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असं याला पाणी देत होतो आणि आज ना सऱ्या लावून घेतो आहे, म्हणजे मका. मग नंतर दुसऱ्या दिवशी यामध्ये ना गवत लावून घ्यायचं आहे. आणि थोड्या वेळा ना बसलो होतो, सऱ्या मी लावून झालेल्या होत्या. आणि मग इथं प्लॅनिंग चाललं होतं वाढदिवसाला काय काय करायचं आहे ते. नवीन कपडे घातली, मी म्हणलं काय मग काय मग आज ताईचा वाढदिवस ना, आजचा हे करायचं का. त्याला म्हणलं नवीन कपडे घालून ये, लगेच नवीन कपडे घालून आलाय. आज आई पिऊ ताईचा आमचा वाढदिवस, त्यामुळे मस्त असा चिकन बेत आहे. तेव्हा चूल पेटवली, ते मी वाटण काढते. आधी ना मी कालवण करून घेतलं आणि मग आम्ही दोघींना मिळून भाकरी बनवून घेत आहे. ती मला ना भाकर थापून देत आहे आणि मी भाजीत आहे. आणि धूर जास्त झाला होता ना, त्यामुळे ना असं अंधाराला दिसत आहे. आणि आज ना शांत वातावरण होतं, वारं वगैरे काहीच नव्हतं. त्यामुळे मग चुलीवरती स्वयंपाक मस्त बनवत होतो. नाहीतर ना संध्याकाळची पण रोज वारा सुटत असतो, त्यामुळे ना मग चुलीवरती बनवायचा कंटाळा येत असतो, कारण की मग भाकरी भाजत नाही, कालवणं पण नीट शिजत नाही, उकळत नाही. मग पूर्ण स्वयंपाक झाला, भांडी घासून काढली आणि म्हणलं अंदीना केक कट करावा, मग जेवण करायचं होतं. मग आता त्यांना केक कट करायला घेतलेला आहे आणि ह्या दोघींना रेडी झालेले आहे. आणि वरत तर स्वयंपाक होण्याच्या अगोदर रेडी झालेला होता. त्याला म्हणलं नवीन कपडे घाल, फोटो काढू. मग म्हणतो तू नवीन कपडे घालायला लावली ना. तर किती वेळ म्हणत होता की केव्हा कापायचे. केक थोडा उशिराच आणला होता, कारण लाईट नसल्यामुळं ना मग म्हटलं मग उशिराच केक आणावा. आणि स्वयंपाक बनवून घेतला. मग आता इथं ना मावशी सिद्धी ओवळून घेत आहे. अरे केकला काय लागलं, काय लागलं. गोळी दिसते बघ. हा हा, तू बस तिच्या खेळतून फोटो काढायचा असला तर बस तिकडून, वरण तू बस तिकडून. काढू स्टॉप कर वरचं त्रिकोण.
मॅंगो काढू तुम्ही खाता झालं चल कापा आता कापा विद्युत बस नाही तर चपाशी बस त्याला नाही आवडत हा त्याला त्याच्या हातात दे थोडा खा कॅमेऱ्यातून लावायची त्याला दे त्याला दे हा काय दिलो काय हा का ग बाई हा काय झालं हा काय झालं पिऊला ना तिच्या आजीने ना पैसे दिलं होतं आणि वरदला सुद्धा लागत होतं म्हणून तो मला पैसं त्याचं काय लवकर कळलंच नाही मग तिनं रुसून बसला आणि बाहेर चालला होता म्हणलं काय लागतं म्हणतो मला पैसं मग म्हणलं ववाळायचं तर पैसे देत होते हातात तर म्हणतो नाही तसं नाही पाहिजे मग बड्डे गर्लनीच त्याला ववाळलं आणि मग त्याच्या हातात ना पैसं दिलं ताटातलं ना 1 रुपया होता तोच त्याला लागत होता म्हणलं थांब ववळच तर पण ववळून झाल्यावर त्याच्या ध्यानातच नाही लक्षातच नाही राहिलं मग 1 रुपया घेतला त्यांनी तो केवढा आनंद झाला लगेच निघून गेला केक सुद्धा खाल्ला नाही एवढा आवडीचा केक होता तरी पण पैसे दे हा दर हा खिशात घाल खिशात हा खिशात घाल पैसे लागा त्या हा आणि काप केक काप हॅपी बर्थडे टू यू मग तुला पैसे पाहिजे नव्हतं काय दिला असा वाढदिवसाचा शेवट झाला गोड आणि त्याची स्माईल बघून आम्हाला खूप हसायला येतं चला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना